हरिनामाचा गोंधळ भक्तीचा संबळ घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तेव्हा वाचेतून काहीतरी माझं बोलणं थोडंसं आवेशात्मक बोलणं असल्यामध्ये चुकीचं जाण्याची संभावना आहे। मी काही असा संस्थेत शिकलेला गडी नाही, देवाचा गडी गुरुकृपेने झालेला किंवा काही चुकीचं असेल तर उदार अंतःकरणानं संत जनमंडळीने मला क्षमा करावी। जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करून जीवनात अवलंबन करायचा प्रयत्न करायचा आहे। बाबांनी जे स्वप्न पाहिले हा दिंडीकर सगळ्यांचा आत्मा झाला पाहिजे, सर्व मंदिरांचा सेनापती झाला पाहिजे, याच्याकरता आपण प्रयत्नशील राहूया। आणि या पद्धतीनं आपण सर्वांनी आता स्वच्छता करतात खाली बैठकीची मंडळी। मला वारकऱ्याला तसं पाहायचं बघा कधी महाराज कधी स्वच्छता बाबांनी आदेश द्यावा का महाराज आपला दिंडीगड आपला स्वच्छ करायचे असं तेही आपण घेतलं पाहिजे। तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो। मत्समा बाकी नास्ती पापाग्नि तत्समा नाही एवं ज्ञात महादेवी यथायुक्त ईश्वर
सर्वांना विनंती, खाली बसा, खाली बसून घ्या. कोणच उभे राहणार नाही, फक्त पत्रकार आले त्यांना विनंती एका बाजूला घ्या. आपण सगळे खाली बसा. शेवटचा गोड कार्यक्रम आहे तो अगदी 10 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी संपवणार आहोत.
तदनंतर काल्याचा महाप्रसाद घेणार आहोत. सगळ्यांना विनंती, फक्त 2 मिनिटं शांतता राखा. शेवटचा गोड कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय. दिंडीगड महादेव मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडी अर्थातच या दिंडेश्वराच्या आजच्या उत्सवामध्ये दीड दिवसीय साधू संत मंडळींचं संस्थापक भाग्य विद्यार्थी अर्थातच भक्तिभावाने करून तरुणांना व्यसनादी पासून मुक्त व्हावं म्हणून हा दीड दिवसाचा केलेला देवाच्या प्रती महादेव शंकराच्या प्रती ही सेवा. अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. तुमची गोशाळा पाडा, तुम्ही बांधलेला आश्रम पाडा, परंतु खऱ्या अर्थाने महाराजांच्या गेल्या 30 वर्षाच्या मेहनतीला कुठलाही धक्का लागला नाही आणि हेच ते पुण्य या दिंडेश्वराचं इतकं भव्य दिव्य मंदिर इतक्या उंचावर आज तयार आहे. सर्व सुखांना तो या देवाची कृपा आहे. या देवाची कृपा आहे म्हणून या देवाला कोणी हात देखील लावायला येऊ शकत नाही, त्याची हिंमत होणार नाही, कारण रक्षण करता महादेव आहे. सर्वांचा शेवटचा